नागपुर के दीक्षा भूमि में सौंदर्यीकरण के कार्य को लेकर किए गए आंदोलन पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि समिति की सहमति से ही दीक्षा भूमि में विकास कार्य की योजना तैयार की गई थी। अगर कोई आपत्ति है तो उसे सुना जाएगा। साथ ही उन्होंने कहा कि दीक्षा भूमि समिति और नागरिकों को ये मिलकर आगे के कार्य के लिए तय करना होगा। जब तक सही निर्णय नहीं लेंगे तब तक काम पूरा नहीं होगा। साथ ही उन्होंने स्पष्ट किया कि राज्य सरकार इस पर निर्णय नहीं लेगी। दीक्षाभूमीचा जो काही आराखडा आहे तो स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या अप्रूव्हलनी तयार करण्यात आलेला आहे। राज्य सरकार हे केवळ त्याला आर्थिक जो काही मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीनं त्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे या आराखड्याच्या संदर्भात काही कोणाचे आक्षेप असतील तर ते आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत म्हणून आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे। आणि स्मारक समिती आणि जे काही आंदोलक आहे त्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढावा। आमचा राज्य सरकार म्हणून कुठलाही आग्रह नाही। आम्ही कधी हे सांगितलं नाही तिथे काय बनवलं पाहिजे कसं बनवलं पाहिजे हे सगळं स्मारक समितीने ठरवलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आपापसात बसून त्याचा निर्णय केला पाहिजे आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल आणि म्हणून आता आम्ही काम स्थगित करून ठेवलेलं आहे। सगळं तयार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे। तथापि कोणाच्याही मनात शंका असेल तर शेवटी हे स्मारक आहे, हे राष्ट्रीय स्मारक आहे। एक प्रकारे जगभरातले लोक या ठिकाणी येतात। त्यामुळे कोणाच्याही मनात शंका ठेवून कोणाचाही विरोध ठेवून अशा प्रकारची कामं करायची नसतात। म्हणूनच जोपर्यंत सगळ्यांच्या शंकांचं समाधान होऊन त्या ठिकाणी आराखडा अंतिम होणार नाही तोपर्यंत कुठलंही काम त्या ठिकाणी करण्यात येणार नाही। इस दौरान उप मुख्यमंत्री ने विधान परिषद चुनाव परिणाम पर पूछे गए सवाल पर जवाब दिया। विधान परिषद की 4 सीटों पर हुए चुनाव में मुंबई में 2 सीट पर शिवसेना उद्धव गुट की जबकि कोंकण के 1 सीट पर भाजपा उम्मीदवार की जीत हुई है। इस दौरान उप मुख्यमंत्री ने कहा कि मुंबई छोड़िए कोंकण में हमारी जीत किसी को नजर नहीं आ रही क्या? सुनिए क्या कहा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने। मुंबईतल्या दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकलेल्या आहे। मुंबईतल्या दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या। कोकणची जागा आम्ही जिंकली ते तुम्हाला आठवत नाहीये।